नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRT कडनं महत्वाची नोटीस आलेली. ज्या विद्यार्थ्यांचं सैन्य भरती किंवा पोलीस भरती या प्रशिक्षणासाठी निवड झाली असेल त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे. आता पहिले तर थंबनेल लक्षात घ्या, या व्हिडिओचं हेडिंग काय आहे, निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी यापैकी कुणाची निवड झाली कसं कळणार आणि कुणी प्राधान्यक्रम पसंतीक्रम द्यायचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशी अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब पण करून ठेवा. तर मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. निवड यादी प्रत्यक्ष यादी कुणी द्यावा पसंती क्रमांक कुणाची निवड कसे करणार. चला जाऊया मुख्य मुद्द्याकडे. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की जी नोटिफिकेशन आली ती 20 मे 2026 ला आलेली आहे. सो 20 मे पासून तुम्हाला पसंतीक्रम द्यायला सुरुवात करायची आहे. 29 मे पर्यंत तुम्हाला वेळ असणार आहे. आता यातला महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की इथे तुम्हाला प्रायोरिटी देण्यासाठी इग्नाइट अकॅडमी ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे. एक नाही दोन ऑप्शन अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीच्या ऑप्शन मध्ये दोन, तुम्हाला एक छत्रपती संभाजीनगर आणि एक पुणे अवेलेबल असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही प्रायोरिटी नंबर 1 इग्नाइट अकॅडमीला दिली तर तुम्हाला इग्नाइट अकॅडमी कडनं बघा स्पेशल शिक्षक वर्ग भेटणार. त्यामध्ये यशवंत सोलाट सर, सचिन ढवळे सर आणि अभिजित राठोड सर यांची स्पेशल लेक्चर्स तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर मी स्वतः अमोल गाडेकर सर, किरण पाटील सर, योगेश बोबडे सर, नितीन साळुंके सर, राजेश सर, विजय शेळके सर ही टीम सुद्धा तुम्हाला इथे गाईड करणार आहे. या बॅचेस मध्ये तुम्हाला काय काय मिळणार तर बघा, नोट्स आणि सर्व समावेशक सराव परीक्षा सुद्धा अवेलेबल आहे. सचिन ढवळे सर, यशवंत सोलाट सर आणि तुम्हाला अभिजित राठोड सरांचे लेक्चर अवेलेबल आहे. स्कॉलरशिप 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना आम्ही कमिटमेंट दिलं होतं ते कमिटमेंट पाळलेले आहे. तुम्ही त्यांचा रेफरन्स पण घेऊ शकता. आवश्यकतेनुसार अभ्यासिका सुद्धा सगळ्यांना उपलब्ध असणार आहे. आवश्यकतेनुसार वैयक्तिक स्तरावर मार्गदर्शन आणि सहकार्य असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक स्तरावर मार्गदर्शन सहकार्य बरोबर सुरेश बाळगे सरांची पुस्तकं सुद्धा पोलीस भरतीची तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांना सपोर्ट करत आली आहे. तुम्ही ज्याही स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करता त्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला देत आली आहे आणि भविष्यात सुद्धा तुम्हाला देत राहणार आहे. याची नक्की तुम्ही नोंद घ्या आणि पाठीमागच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता. आता इग्नाइट अकॅडमीच्या शाखा जर बघितल्या, तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही शाखांना व्हिजिट करू शकता. पुणे, संभाजीनगर, नाशिक आणि नागपूर शाखांमध्ये. या संदर्भात डिटेल्स माहिती हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिले किंवा व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्यांना कॉल तुम्ही करू शकता. आता निवड कुणाची पसंतीक्रम कुणी द्यावा या संदर्भात नोटिफिकेशन तुम्ही जर बघितलं तर नोटिफिकेशन मध्येच त्यांनी सांगितलं बघा. नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे बघा, योजनेकरिता लाभार्थी निवडीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन सामायिक चाचणी प्रवेश परीक्षा CET 2025 द्वारे गुणवत्ता निवड व प्रतीक्षा यादीतील. आता काय मुद्दा सांगितला त्यांनी, निवड व प्रतीक्षा यादीतील गुणवत्ता किंवा निवड यादी आणि दुसरी कोणती व म्हटलंय प्रतीक्षा यादी, म्हणजेच काय मेरिट लिस्ट अँड वेटिंग लिस्ट मधील उमेदवारांना उक्त नमूद पूर्व प्रशिक्षण योजनेकरिता प्रशिक्षण देणाऱ्या नामनिर्देशित प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यासाठी विकल्प देण्याची सुविधा या कार्डाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे याचाच अर्थ निवड यादीतल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी सुद्धा दोघांनी इथे प्राधान्यक्रम द्यायचा आहे, पसंतीक्रम द्यायचा आहे संस्थेला. लक्षात घ्या. सो दोघांनी करायचं आहे. पुढे त्यांनी सांगितलंय ह्या विकल्प देण्याची प्रोसेस 22 तारखेपासून तुम्हाला 29 तारखेपर्यंत अवेलेबल असणार आहे. सो ह्या डेटच्या दरम्यानच तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे हे पण लक्षात घ्या. कुठे द्यायचे पसंतीक्रम या संदर्भात पाठीमागे मी व्हिडिओ घेतलेला आहे. पसंतीक्रम कसा द्यायचा हे पण मी पाठीमागच्या व्हिडिओत सांगितलंय. त्याची लिंक हवं खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो किंवा कालचाच व्हिडिओ एकदा बघून घ्या. तरी पण मी तुम्हाला पुढे घेऊन जातो. बघा, जेव्हा तुम्ही लॉग इन करतात बघा, कॅन्डिडेट लॉग इन करायचंय, तुमचा युजर आयडी पासवर्ड जो तुम्ही फॉर्म भरताना वापरला तोच वापरायचा आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला बघा इथे ईमेल आयडी, पासवर्ड आणि हा कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन करायचं. लॉग इन केलं की तुम्हाला इथे इलिजिबल दिसतं बघा. बऱ्याच जणांना एका ठिकाणी दिसेल इलिजिबल, बऱ्याच जणांना दोन्ही ठिकाणी दिसेल, तुम्हाला वरती तुम्हाला खाली असं दिसेल. जिथे इलिजिबल आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केलं तुमच्या समोर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे असणार आहे. फिल ऍप्लिकेशन फॉर्म इथे आहे, फिल प्रेफरन्स फॉर्म इथे आहे. हे फिल प्रेफरन्स फॉर्म वर तुम्ही गेला की तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे. प्रेफरन्स देत असताना बघा 23 नंबरला आणि 24 नंबरला तुम्हाला इग्नाइट अकॅडमी पाहायला मिळत आहे. 23 नंबरला छत्रपती संभाजीनगर आहे आणि 24 ला तुम्हाला पुणे, असे दोन सिटीचे ऑप्शन तुमच्या समोर आहे. प्रायोरिटी नंबर 1 कोणत्या छत्रपती संभाजीनगर घ्या किंवा पुणे इग्नाइट अकॅडमी घ्या, अशा प्रायोरिटी नंबर 2 तुम्हाला द्यायचा आहे. इथे कॉन्टॅक्ट नंबर पण संबंधित विभाग प्रमुखांची इथे दिलेले व्ह्यू डिटेल्स सुद्धा तुम्ही बघू शकतात. असे प्राधान्यक्रम टोटल 80 पर्यंत तुम्हाला द्यायचे आणि मग तुम्हाला फ्रीज करून सबमिट करायचं आहे. सिंपल प्रोसेस. याच्याबद्दलचा व्हिडिओ मी घेतलेला, बघितला नसेल तर खाली परत एकदा सांगतो, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करून बघून घ्या. आता मुख्य मुद्द्याकडे परत अजून जातो मला घेऊन. इग्नाइट अकॅडमीला तुम्ही प्रेफरन्स दिला तर तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडे बघा कॉटन टी शर्ट 2, ट्रॅक पॅन्ट 2, शूज 2, पायमोजे 2, वह्या 2, पेन 2,
संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके इग्नाइट अकॅडमीचे प्रकाशित असणार आहे, तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. टॅबलेट देणार का हा प्रश्न विद्यार्थी विचारतात, पण पीआरडीने स्वतः एक प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे आणि टॅबलेट कुणाला देऊ नये, जर दिलं संबंधित विद्यार्थी आणि संस्थेवरती कारवाई होईल असं पण सांगण्यात आलंय. कोणी जर तुम्हाला असं प्रलोभन देत असेल तर बळी पडू नका, तुमच्या भविष्यामध्ये खूप अडचण येऊ शकता, कारवाई होऊ शकते. सो अशा प्रलोभनाला बळी पडू नका. मागच्या वर्षी होतं, आम्ही दिलं पण होतं विद्यार्थ्यांना, दिलेलं कमिटमेंट पूर्ण केलं, पण टीआरटीने आता स्पष्ट ताकीद दिलेली आहे, असं जर काही केलं तर तुमच्या कारवाई होऊ शकते. सो या संदर्भात कुणी प्रलोभन देत असेल तर तिकडे प्रमाणाला बळी पडू नका. तुमच्यासाठी महत्वाचं काय, तुमच्यासाठी महत्वाचं बघा, सर्वोत्तम मार्गदर्शक इग्नाइट अकॅडमी महाराष्ट्रात नंबर 1 अकॅडमी, सध्या मार्गदर्शनची टीम सुद्धा नंबर 1 आहे. सर्वोत्तम टेस्ट नोट्स आणि बुक्स सगळं अवेलेबल आहे, कुठेच जायची गरज नाही, वन स्टॉप सोल्युशन आहे. निवड होण्यासाठी आवश्यक ते सर्व अभ्यास साहित्य आमचं स्वतःचं अवेलेबल आहे, स्वतः फॅकल्टीने बनवलेलं आहे. पाठीमागच्या वर्षाचे सगळ्या क्वेश्चन पेपर रेफरन्सेस घेऊन तुम्हाला हे मटेरियल आम्ही बनवलेलं आहे. स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा परीक्षांची तयारी, पोलीस भरती व्यतिरिक्त इतरही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आमची टीम गायडन्स करत असते. तुम्हाला भविष्यात अशा कोणत्याही गायडन्सची गरज लागली तर इग्नाइट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांच्या बरोबर असते. त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला या बॅचेसच्या माध्यमातून पण होणार आहे. प्रत्येक ठिकाणी इग्नाइट अकॅडमीची योग्य मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच मिळेल. ही टीम तुमच्या बरोबर असणार आहे. सो लगेच इग्नाइट अकॅडमीला प्रायोरिटी नंबर 1 द्या. कसं द्यायचा प्रायोरिटी नंबरचा व्हिडिओ पाठीमागे बनवलाय, बघून घ्या. अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि काही इश्यू असेल तर तुम्ही सपोर्ट या टॅबवर जाऊन तुमचं तिकीट जनरेट करू शकता बघा इथे. आणि अधिक माहितीसाठी बघा, तुम्ही गुगल फॉर्मची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, गुगल फॉर्मच्या लिंकवर क्लिक करून आमच्यापर्यंत माहिती भरून पाठवा. अधिक माहितीसाठी ह्या 3 नंबरपैकी कोणत्याही नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, तुमच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. अजून तुमच्या मनात काही डाऊट असेल तर मनात ठेवूच नका, खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. पुढचा व्हिडिओ नक्की मी घेऊन येतो. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.